नमस्कार. आता आपण आहोत श्रीमंत काळूबाई नवरात्र उत्सव समिती उत्तम नगरच्या मंडपामध्ये. या काळूबाई मंदिराचं दर्शन आपलं झालेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण स्क्रीनवर किती मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे कार्यक्रम उपक्रम पाहण्यासाठी. मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, मंडळाचं हे कितवं वर्ष आहे, काय काय कार्यक्रम उपक्रम आपल्या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी साजरे करण्यात? मंडळाने यावर्षी 28व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. श्रीमंत काळूबाई नवरात्र उत्सव समितीचा मी अध्यक्ष झालेलो आहे. तर यावर्षी मंडळाने होम मिनिस्टर लकी ड्रॉ, महिलांसाठी कुंकुम अर्चन, शिवपार्वती सोहळ्याचं आयोजन केलेले आहे आणि ऑर्केस्ट्रा, जेणेकरून महिला वर्गाचं पूर्ण मनोरंजन होईल आणि शांततेत असा सुखसुविधांनी कार्यक्रम पूर्णपणे पार पडेल. आता या नवरात्राखेरीज इतर या ठिकाणी मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम उपक्रम साजरे केले? महिलांचं भजन आहे, महिलाचं भजन रोज 6 वाजता पूजा अर्चा होते, देवीची अभिषेक हे करून, आणि रोज जी साडी परिधान देवीला करण्यात येते अशा पद्धतीने. इतर अजून कोणकोणते उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात? पूजा अर्चा असेल किंवा काय? देवीचे श्रीमंत काळूबाई माता उत्तम नगरचे ग्रामदैवत आहे. या ठिकाणी देवीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम अत्यंत फेब्रुवारी महिन्यात अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी कीर्तन सेवा होते, होम अभिषेक, महाप्रसाद, तसेच संध्याकाळी देवीचा जागर होतो. अशा प्रकारे विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून होतात. तसेच गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप, गरजू महिलांना घरोपयोगी वस्तूंचं वाटप, कोरोना काळामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जे गरजू आहेत, जे उपाशी आहेत, त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे अन्नधान्याचं वाटप या ठिकाणी मंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. असं उत्तम कार्य या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी करत असतात. एकूणच मंडळ मनोरंजनाचे कार्यक्रमाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम करत असतं. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर मंडळ त्याचबरोबर सामाजिक कार्य करायला विसरत नाही. गोर गरीब गरजवंतांना हात देण्यास मंडळ मागे पडत नाहीये. आणि त्याचबरोबर महिलांची महाआरती, जी सामूहिक आरती, ही या वर्षीपासून मंडळाने सुरू केलेली आहे. त्याचा लाभ घेण्याचं आवाहन मंडळाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात महिलांना करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात महिला गर्दी करतात.